फुलांच्या सुगंधानं दरवळणारी हवा आणि आजूबाजूला उभे ठाकलेले सह्याद्रीचे डोंगर जणू गावाला कमीत घेऊनच उभे होते. याच गावात राहायचा एक साधा भोळा बुराक. त्याची लाडकी गाय होती. त्या गायीशी तो मनमोकळ्या गप्पा मारायच्या. तिच्या डोळ्यात त्याला आपुलकी दिसायची आणि तिच्या गळ्यातल्या घंटीच्या नादात त्याचा संपूर्ण दिवस आनंदात जायचा. सकाळच्या सोनसळी किरणांनी धरतीला जणू सुवर्णाचं वस्त्र चढवलं होतं. थंडगार वाऱ्यात मंद गारवा पसरला होता. बुराकी आपल्या गाईला हळूवार ठोकत तिच्या गळ्यातील घंटी वाजवत वनराईच्या दिशेने निघाला. जंगलाच्या काठावर हिरव्या झाडांची रांग उभी ठाकलेली. पक्ष्यांचा किलबिल, ओढ्याकाठी पाण्याच्या तळत्या लहरीवर नाचणारा सूर्यकिरणांचा खेळ आणि मंद वाऱ्याने सरसरणाऱ्या पानांचा मंजूळ स्वर. बुराख्याने गाईला मोकळं सोडलं. गाईने आनंदाने आपली शेपटी हलवली आणि हिरव्यागार गवतावर ताव मावला. बुराखी मात्र लाकडे गोळा करण्यासाठी जंगलाच्या आत सरकला. थोड्या वेळाने बुराकी परतला. त्यांच्या डोळ्यासमोर एक विचित्र दृश्य. त्याची लाडकी गाय त्यांना दिसेनाशी झाली. बुराकी घाबरला. व्याकुळ नजरेने इकडे तिकडे शोधू लागला. कधी ओढ्याखाली जाऊन पाण्यात डोकावून पाहतो तर कधी गवतामध्ये, कधी मोठ्या झाडांच्या आड लपून पाहतो. श्वास जोरात थांबू लागला. घामाने त्याचा कपाळ ओढ झाला. धावून भागून तो शेवटी हताश होऊन एका दगडावर बसला. आणि तेवढ्या धुक्याच्या पडद्यावरून त्याची लाडकी गाय परत एकदा दिसली. तिचा तो शांत चेहरा पाहून बुराकीच्या चेहऱ्यावर समाधान फुललं. गाय परत आलेली पाहून बुराकी खूप खुश झाला. धावत पळत तो त्या गायीपाशी गेला. तो गायीच्या पाठीवरून मृदू हात फिरवत होता. तिला प्रेमाने कुरवाळीत होता. त्यानंतर तो गायीला घेऊन घरी परतला. बुराकीने उत्साहाने गायीला बांधलं आणि रोज दूध काढायला बसला. पण आश्चर्याची गोष्ट काय तर एकही थेंब दूध निघालं नाही. बुराकी चकित झाला. डोळे मोठे करून गायीकडे बघत राहिले. असे याआधी कधी घडलेच नव्हते. पण गाय नेहमीप्रमाणे शांतच होती. पण दूध निघत नसेल तर याचा अर्थ काहीतरी अडचण आहे असं त्याला वाटायला लागलं. तो चिंतित पडला. गायीला काही आजार झाले आहे का असे मुलीच्या त्याच्या मनात यायला. दिवस निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. बुराकी नित्यक्रमाप्रमाणे पुन्हा एकदा गायीला चारायला सकाळच्या थंड हवेत आणि हिरव्यागार गवताच्या सुगंधात घेऊन गेला. त्या निसर्गमय वातावरणात मन थोडं हलकं वाटत. पण कालच्या दिवसाचा अनुभव त्याच्या डोळ्याकडून काही केल्या जात नव्हता. नेहमीप्रमाणे त्याने गायीला चारायला सोडलं आणि विचार करत इकडे तिकडे लाकडं गोळा करण्यासाठी जंगलात निघून गेला. कसं बसं त्याने लाकडं गोळा केली आणि तो घरी जाण्यासाठी गायीच्या दिशेने निघून गेला. पाहतो तर काय त्याच्या लक्षात आलं की गाय पुन्हा हरवली आहे. बुराकीला काहीच सुचेना. काल सारखी आज देखील गाय कशी हरवली असेल.
जास्त लांब गेली असेल का? तो सेलबड झाला, तिला हाका मारू लागला, सगळीकडे शोध घेऊ लागला. कालच्या प्रसंगाने तो त्रासलेला असताना त्याची गाय कुठे गेली हे त्याला काही कळेना. आणि काय आश्चर्य, काही क्षणांनी गाय परत येताना दिसली. गुराखी धावत तिच्या जवळ गेला आणि ती सुरक्षित आहे का याची खात्री केली. गाय मात्र नेहमीप्रमाणे शांत होती. गुराखी पूर्णपणे चक्रावला. त्याने घाईघाईने गाईला खाल्लं आणि रोज दूध काढायला बसला. तर एकही थेंब दूध निघाला नाही. दिवस निघून गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी गुराखी पूर्णपणे सज्ज झाला. मनात निर्धार होता, आज तो नक्की जाणून घेणार की गाय नेमकी जाते आणि दूध का नाही. नेहमीप्रमाणे त्याने गाईला चालण्यासाठी मोकळे सोडले आणि थोडा वेळ तिथेच खूप म्हणत राहिला. गाय काही अंतर चालून एका दाट झुडपाजवळ पोहोचली आणि अचानक झुडपामध्ये शिरली. गुराख्याची धडधड हळूहळू वाढू लागली, पण तो थांबला नाही. त्याने झुडपाकडे झपाट्याने पाहू लागला. हातात बसलेला पोहला घट्ट धरला आणि झुडपावर वाढ केला. बाजूला सरकवली आणि त्याला जे काही दिसले ते पाहून गुराखी जागीच थांबला. गुराखी स्तब्ध झाला. त्याचे डोळे मोठे झाले. समोर गाय शांत उभी होती आणि गाय शांत उभी राहून त्या ठराविक जागेवर आपला पंधरा विटा करत होती. गुराख्याच्या अंगावर धारकाव आला. हृदय धडधडू लागले. त्या जमिनीवर फारच काय घडले असे अनेक विचार त्याच्या मनात येत होते. त्याला मोठी जिज्ञासा वाटली. तो गाईच्या जवळ गेला. त्याने धीर टेकवून हळूहळू हातातल्या कोयत्याने जमीन खोदायला सुरुवात केली. जमीन चिरत खोलवर जाताना अचानक लाल रक्ताची धार उडाली. गुराखी मागे सरकला. त्याचे हातपाय थरथरू लागले. अंगावर थरकाप आला आणि कोणत्या हातातून त्याच्या खाली जमिनीने भव्य दिव्य तेजस्वी शिवलिंग बसा. गुराखी शांत झाला आणि त्याला समजले हे काही सामान्य ठिकाण हे पवित्र स्थान आहे. त्याच्या मनात श्रद्धा, आश्चर्य आणि एक अद्भुत उत्सुकता मिश्रित झाली. गुराखी गुडघ्यावर कोसळला. त्याला आपली चूक वाटली. तो थरथरत हात सोडून म्हणाला, तेव्हा चुकले. असं ते कधी घाव घातले. अपराध झालो नका, क्षमा कर, नका माफ कर. त्या क्षणी अचानक आकाश परायण आकाशमान पसरली आणि गुराख्याच्या कानावर एक गूढ गहिऱ्या आवाजात आकाशवाणी ऐकू आली. अपराधी म्हणून घेऊ नकोस. ही घटना विधिलिखित होती. तुझी गाय या शिवलिंगावर दुग्धाभिषेक करीत होती. याच पुण्यफळामुळे तुला माझा दुष्टांत झाला. या स्थाचा उद्धार तू ग्रामस्थांच्या माध्यमातून करून घेशील आणि या स्थळी मी निरंतर वास करेन आणि गावचे रक्षण करेन. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.